पुणे जिल्ह्यामध्ये सातत्यानं पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे डाळिंब बागायतदारांचं प्रचंड नुकसान झालंय। गारपिटीमुळे डाळिंबाला तडे गेलेले आहेत। उन्हापासून संरक्षणासाठी टाकलेले क्रॉप कव्हर सुद्धा यामध्ये पूर्णपणे फाटून नुकसान झालंय। नाशिकमधल्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। नाशिकमध्ये पतीनं पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, बेदम मारहाण केली आणि त्यानंतर तिच्या अंगावर कार घातली। यामध्ये पत्नी गंभीर जखमी आहे, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चारित्र्याच्या संशयातून हा जीवघेणा हल्ला झाल्याचं कळतंय। पतीला अटक झालेली आहे। निफाडच्या सायखेडा चांदोरी परिसरामध्ये गोदावरी नदीला जलपर्णीचा विळखा पडलाय। वाढत्या जलपर्णीमुळे नदी पात्रामध्ये हिरवाईनं नटल्याचं सुद्धा दिसत आहे। मात्र प्रत्यक्षामध्ये ही जलपर्णी पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक आहे। येवला नगर परिषदेच्या कर वसुलीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। शहरातील नागरिकांनी अभय योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे। अवघ्या 3 दिवसात नगर परिषदेकडे 80 लाखांहून अधिक रुपयांचा कर जमा झाला आहे। पाहूया छत्रपती संभाजीनगरमधल्या महत्त्वाच्या बातम्या। छत्रपती संभाजीनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलेला आहे। भारतीय विमानतळ प्राधिकरणानं जाहीर केलेल्या ग्राहक समाधान सर्वेक्षण 2025 मध्ये छत्रपती संभाजीनगर विमानतळानं देशात प्रथम क्रमांक पटकावलाय। छत्रपती संभाजीनगरातील अजिंठा लेणीमध्ये मधमाशांचा धोका दिवसेंदिवस वाढत चाललाय। 8 दिवसात पोळ्यांची संख्या 2 वरून थेट 13 वर पोहोचली। अवकाळी पावसामुळे जंगलातील मधमाशा सुरक्षित ठिकाणी आल्याचं सध्या बोललं जात आहे।